नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण काय बघणार आहोत तर विविध ठिकाणचे गांधी कोणाला म्हटलं जातं। ठीक आहे, विविध ठिकाणचे गांधी कोणकोणते असं। यापूर्वीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितला आहे काय तर गांधीजींना कोणकोणत्या नावाने संबोधित करायचं। ठीक आहे, जसं फॉर एक्झाम्पल बापू कोण म्हणत तर सरोजिनी नायडू म्हणायच्या, अशा पद्धतीने आपण बघितला आहे तो चार्ट। आज बघणार आहोत विविध ठिकाणचे गांधी। आता बघा, हे जे दिलेले आहेत ना याच्यातले फक्त दोनच आहे असे जे आपल्याला पाठ करावे लागतील, बाकी सगळे आपल्याला माहिती आहे, फक्त आपल्याला रिकॉल करायचं आहे। ठीक आहे, याच्यातले दोनच आहे ते आपण पाठ करून घेऊ जे मी हायलाइट केलेले आहे। बरं, हे सोर्स कोणता आहे तर आदरणीय वरद देशपांडे सरांचं हे पुस्तक आहे, माइंड मॅपचा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, हे त्याचं माइंड मॅपचं पुस्तक आहे। ठीक आहे, तर त्याच्यातून मी हे तुम्हाला शिकवत आहे। हा चार्ट बघा, तर बघा खानदेशचे गांधी कोणाला म्हटलं जातं तर बाळकृष्ण लक्ष्मीदास मेहता, आणि पूर्वांचलचे गांधी कोणाला म्हटलं जातं तर बाबा राघवदास। तर मग कसं लक्षात ठेवा, आता हे बघा मेहता हे नाव आहे ना मोस्टली गुजराती लोकांमध्ये असतं, बरोबर। मेहता हे नाव गुजराती लोकांमध्ये असतं, पण इथे मेहता म्हटलं की आपण काय म्हणायचं खानदेशचे गांधी, बरोबर। खानदेशचे गांधी बाळकृष्ण लक्ष्मीदास मेहता, मेहता बोलला तर खानदेशचे गांधी। पूर्वांचलचे गांधी बाबा राघवदास। आता बाबा कुठले पूर्वांचलचे, बाबा कुठले पूर्वांचलचे, मग पूर्वांचलचे गांधी बाबा राघवदास, आणि बाकीचे आपल्याला सगळे पाठच आहेत। कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन। कोकणचे गांधी कोणाला म्हटलं जातं अप्पासाहेब पटवर्धन यांना। खानदेशचे गांधी बाळकृष्ण लक्ष्मीदास मेहता यांना। विदर्भाचे गांधी लोकनायक बापूजी अने यांना। दक्षिणचे गांधी के कामराज यांना। पूर्वांचलचे गांधी बाबा राघवदास। सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान यांना म्हटलं जातं। कृष्णवर्णीय गांधी मार्टिन ल्यूथर किंग यांना म्हटलं जातं। श्रीलंकेचे गांधी डॉक्टर आर्यरत्ने। आफ्रिकेचे गांधी नेल्सन मंडेला। ठीक आहे, राहील लक्षात। धन्यवाद।